सासवड 16. सासवड बघ 16 किलोमीटर. सगळ्या टायर मध्ये 30 हवा होती. ऑल टायर 30. म्हणजे हवा कमी होती. ऑल टायर 30 होती. 30. तेजसने अगदी पुचूक झाली 35. अरे म्हटलं वंदे. जाताना एक्सप्रेस वेला घे. डायरेक्ट एक्सप्रेस नको बाबा, तिच्या इथे असं खाली रोड मध्ये एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेस हायवे उलट मस्त खाली असतो. अजून त्याची ड्रायव्हिंग बघितलेली नाही. खाली असते. तेजस पुढे बसला ना मग सगळ्यांची झोप उठणार. सगळे जागरूक असणार आहेत. मला कळत नसेल ही लोक आपल्या गावाला तर ते आपलं गाव म्हणजे आमचं गाव म्हणजे साऊथ कर्नाटकला आदोनी मध्ये हॉटस्पॉट मध्ये एवढी मोठी दगड आहेत. एक मोठी दत्त मंदिर आम्ही पोचलेलो आहोत. म्हणजे ते जसे ते काका बोलले की जाताना तुम्हाला 8 किलोमीटरच्या हिशोबाने आम्ही एकदम परफेक्ट 8 किलोमीटरवर पोहोचलेलो आणि ते मंदिर रस्त्यात आहे. आणि गुगलवरती ॲक्च्युली या मंदिराचं चुकीचं लोकेशन दाखवत आहे. गुगलवरती लोकेशन दाखवत आहे मेन पुण्यामध्ये, पण ते आहे इथे. तर इश्यू आहे की तुम्ही गुगलनुसार नका जाऊ, आजूबाजूच्या लोकांना विचारा आणि तुम्ही ट्रॅव्हल करा. तसं या गाईज आपण एकमुखी दत्त मंदिरात लाईन आहे. हां कुठे लिहिलं नाही ना, फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. प्लीज बंद करा इकडच्या इकडे. तर आपण आता जेजुरीला जवळजवळ पोहोचतच आलोय. इकडनं जेजुरीचं मंदिर हे दिसायला पण लागलंय आता. हे मंदिर आहे जेजुरीचं, हे जे दिसतंय ते दिसलं का तुला? ते बघ हे हे जेजुरीचं मंदिर आहे. तर आता आपण मॅपमध्ये पण आता तुम्ही बघितलं तर आता फक्त 5 मिनिटाचा टाइम दाखवतोय. हे 5 मिनिटं म्हणजे ओव्हरऑल सगळे ट्रॅफिक वगैरे पकडूनच असतील. तर हे आपल्या ट्रिपच्या जर्नीमधलं तिसरं मंदिर आहे जे आपण कव्हर करतोय. पहिलं आपण प्रतिबालाजी कव्हर केलं, त्यानंतर एकमुखी दत्त मंदिर कव्हर केलं, त्यानंतर आता तिसरं आपण जेजुरी कव्हर करतोय. जेजुरी कव्हर झाल्यानंतर आपण पुढचा प्लॅन डिस्कस करूया की पुढे आपल्याला टाइम भेटतोय अजून एक मंदिर कव्हर करायला का नाही. कारण की पुण्यामध्ये मंदिरांची संख्या खूप जास्त आहे आणि आपल्याकडे वेळ आपल्याकडे कमी आहे. तर बघूया. मार्केट पण आता जवळजवळ आलंच आहे पूर्ण हे. तर आता इकडनं आपण घुसूया आता मंदिराच्या साईडला, पार्किंग करून मंदिराच्या इथे भेटूया. तर भाई आपण आता पोचलोय जेजुरीला. गाडी पार्किंग मध्ये लावली आता जस्ट, आणि आपण आता चाललोय मंदिराकडे. थोडंसं मंदिर आपल्याला चालत जावं लागेल कारण की या टायमाला पार्किंग यांनी ना जरा लांब ठेवली होती. जस्ट एंट्री मारली आणि तिकडेच पार्किंग होती. तर आता लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो, ही आमची 6 महिन्यामधून माझी आणि अनिशाची, आमची दोघांची ही सेकंड वारी आहे जेजुरीला. तर लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा पार्किंग एकदम जिथे एंट्रन्स आहे ना त्याच्याबरोबर तिथे राईट साईडला आम्हाला पार्किंग भेटली होती, तिकडे पार्किंग होती. आता जरा चालावे लागेल आम्हाला. तर ठीक आहे, हरकत नाही, कारण की एवढं आता आपल्याला डोंगर चढायचं आहे तर थोडंसं चालणं पण जरुरी आहे, तेवढी वॉर्मअप होत. तर बघू शकता पप्पा पुढे एकदम आपल्याला गायडन्स देताना, प्रतिनिधित्व करताना. हे आमचे प्रतिनिधी, हे आमचे अधिकारी आणि या आमच्या मॅडम आणि बाबा आमचा आरामात एकदम भाई बनून कॉलर बिलर वर करून बाबा येतोय.
तुफान. हे जे दिसतंय ना समोर, हे बघा दाखवतो तुम्हाला झूम करून. हे जे दिसतंय ना हे ॲक्च्युली आपल्याला चढत जायचं आहे. ग्रीनवाला जे दिसतंय ना ते, तर आपल्याला हा एवढा मार्केट आता चालत जायचं आहे. भेटूया थोड्या वेळामध्ये. जास्त लांब नाही आहे, बघू शकता. जास्तीत जास्त हार्डली मला वाटतं 5 मिनिटामध्ये आपण तिथे पोचू. तर फटाफट आपण जाऊया तिकडे, पोचूया आणि भेटूया तुम्हाला प्रवेशद्वारावरती. बाय बाय, स्टे ट्यून. छडी नको नको चलो चलो. हो बाबा, घेऊन टाका ना. अरे बाबा मग तुम्हाला माहिती आहे जेजुरीची छडी घेतली ना, तुम्हाला लाईफ टाइम कामाला येईल. फिक्स ना जाताना घ्यायची का छडी. कोणाला महाराजांना मार्क कोण येणार. ऍक्च्युली आम्ही बाबांना छडी विकायचा ट्राय करतोय. तरी पण काय नाही, जास्त काय नाही, थोडीशी लागेल. वाईट चॅट आहे ना. हे काय बघा, हे काय ऑलमोस्ट बाबाचे एज 75-76. तरी बाबा आता जेजुरीला वरती आहे. तर बघूया आपण स्टेप्स किती आणि बाबा आता किती स्टेप्स चढतोय. आणि सांगते ती लोक बोलतात कुठे कुठे थांबायला, तर पुजारी लोक थांबायचं नाही, पटापट चालायचं. नंतर मग बोलतात 500 रुपये द्या. आम्ही आमचा प्लॅन, जसं तुम्ही व्हिडिओला स्टार्टिंगपासून फॉलो केलं असेल, तर आमचा प्लॅन ना तळ्यामळ्यामध्ये चालला होता की जेजुरीला जायचं नाही जायचं. जेजुरीचा प्लॅन कॅन्सल झाला. त्यानंतर आम्ही शिर्डीचा आणि वणीचा प्लॅन केला, तो पण कॅन्सल झाला. त्यानंतर आम्ही दुसरे प्लॅन आम्ही रेडी करत होतो की कुठे जायचं, काय जायचं, सगळं करत. शेवटी प्रकृतीचा खेळ बघा, आम्हाला जेजुरीलाच घेऊन आला. खंडोबा इकडे आपल्याला जेजुरीलाच घेऊन आला. आणि जो आमचा सगळ्यात पहिला प्लॅन गेल्या रविवारी आमचा ठरला होता ना, प्रतिबालाजी करायचं, एकमुखी रत्नागिरी करायचं आणि जेजुरी करायचं, हे तिन्ही प्लॅन आज तेच प्लॅन होते जे, आणि तेच सक्सेसफुल झाले. ऑलमोस्ट आमचा प्लॅन कॅन्सल होण्यापुरतं म्हणजे आला होता. कॅन्सल झाला होता, ऑलमोस्ट शेड्यूल झाला परत. सक्सेसफुल झालंय. आणि मिशन सक्सेसफुलमध्ये एक काट्याचा वाटा मॅडमचा आहे. रात्रीत निघायचं काट्याचा वाटा. एक काट्याचा वाटा सवाणावाला मी पण आलो होतो. आपले काटेकरी दोन टाकवा, काटेकरी. हे क्रेडिट गोष्ट टू मी ऑल्सो. मी पण आलो होतो. मी पण आलो होतो प्लॅन फिक्स करायला. एकदम बस बीस पकडून बिघडून पुढे एकदम तुफान. फुल 5 मिनिटं बोलून फुल अर्धा तासात आलो होतो मी. तर भाई, मेन एंट्री जी आहे आपली ही जेजुरीची, ही सध्या थोड्या काळासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. कारण की इकडे रिपेअरिंगचं काम चाललंय. हे बघा, तर तुम्ही पण जर इथे आला तर इकडनं एक साईडने दुसरा रस्ता दिलेला आहे. त्या रस्त्याने आपल्याला जायला लागणार. आता आम्ही चाललो दुसऱ्या रस्त्याने वरती. ठेवला दुसरा रस्ता, हा ओके, बाजूलाच आहे. म्हणजे हा रस्ता इथे होता आणि आता त्याच्या बाजूला बरोबर दुसरा रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण आता जाणार वरती, कारण की त्या रस्त्याचं चाललंय काम. त्याने काय काढलंय 1500 रुपये. 1500 रुपये ते काय कुठली बाई, काय कुठली तरी आहे ना ती लाडकी बहीण योजना. आपल्याला काय लाडकी बहीण योजनाचा लाभ सगळे उठवत आहेत. आमच्यासाठी बघा भाई, काहीतरी गरिबांसाठी. बाबा चालू ना तुफान एकदम. बाबांच्या मागे राहूया. बाबा आपल्याला लवकर फळा पोचवतील रस्ता काढत. बाबा पोचले. हे काय वरती आलं, हे काय आलो एकदम. 12:20 झाले. ते तर आपण हे घ्यायला थांबलो ना, सगळं काय काय त्यात जरा लेट झाला. आपण इथून चढायला सुरुवात करतो. हा 12:20, 12:15 पकडा. 20 ते 15 कशाला पकडू. 20 आत्ता झाले ना, आपण अर्ध्या पायऱ्या चढलो. छत्री, ओ माय गॉड. प्रतिनिधी अविशा 12:20 झालेले आहे आणि 5 मिनिटं झाली आम्ही शिड्या चढायला स्टार्ट केलेल्या आहेत जेजुरीच्या. नंदीला भंडारा चढवून आम्ही जेजुरीच्या शिड्या चढायला स्टार्ट केल्या. बाबाच्या स्पीडनुसार 10 ते 15 मिनिटात आपण पोचलो पाहिजे. 10 ते 15 मिनिटामध्ये, पोचू आरामात. बट ट्राय करू आपण. ज्या स्पीडने बाबा चढतोय, एका सेकंदाला एक शिडी, तर भाई 10 मिनिटात आपण वरती टॉपला. कडक विषय गंभीर. आणि या आहेत शिड्या, जास्तच गंभीर आहेत. बाबा वर नका बघू, फक्त शिड्या चढा. बाबावरती लॉक बनायला पाहिजे. 21, 22. वाव वाव, व्हॉट अ व्ह्यू. कडक. सांभाळून काय नाही वाटणार, आरामात चढेल बाबा. पण काय नाही, बाबा पण एकदम आरामात मेहनत करत करत चढतोय. आज बाबाने ठरवलंय, आलोय तर करून जाणार. भाई 2 मंदिर झाले आपले, 3रं मंदिर चाललंय आपलं.
भाई आलो तर करून जाणार, विषय गंभीर मांडला विषय बाबाने आज. भानुबाईचं मंदिर आहे. हा जेजुरीचा तेजसचा पहिला टाइम आहे. तू पहिल्यांदा वगैरे ते सर्व केले. पुन्हा मी सुरू तुझा फर्स्ट टाइम कुठे ओळखण्यात गेला माहितीये का? खरी आणि खोटी मध्येच. ऍक्च्युली तुम्ही लोकांनी मला कन्फ्युज केलं भरपूर की 9 लाख पायऱ्या आहेत, हे आहेत वगैरे, म्हणून मी गुगल सर्च केलं तर हेच ओरिजिनल ऍक्च्युली मुळात. तर भाई हा आपला होता जुना रोड, जिकडनं आपण वरती यायचो. इकडे सध्या चालू आहे काम. शिड्या बनवतो. आपण आलो आहे इकडनं आत्ता, आणि येऊन आता परत आपण जुन्या रोडला जॉईन झालोय. आणि आता हा आपल्याला जुना रोड आता वरती घेऊन जाणार आहे जेजुरीच्या दिशेने. आपण आता जास्त दूर तर राहिलं नाहीये, थोडंसंच राहिलंय. आलेलोच आहे आपण आता इकडे. इथे रस्त्यामध्ये वरती हा भानुबाईचं इकडे रस्त्यामध्ये काय बोलतात त्याला, भानुबाईचं मंदिर. हा भानुबाईचं मंदिर आहे. पण आम्ही ते ट्राय करू की येताना करायला, कारण की पहिले आम्ही वरती जाऊन जेजुरीचं दर्शन घेऊ. खंडोबाचं जाताना करायचं असतं, तसंही चालेल आपल्याला. काय हा तेच म्हटलं ना, आलोच. हे काय चला इकडे फोटो काढायचा का पेटे घालून? येताना काढू फोटो, पेटे काढू. पण पेटे फोटो आमचा. ही एक प्रथा असते कडेवरती घेऊन 5 पायऱ्या चढायची, जी आम्ही सुद्धा केली होती आमच्या लग्नाच्या टायमाला पूर्णपणे. भाई नजारा कडक नजारा आहे भाई, कडक. मस्त काळे ढग जमलेत आणि लांब लांबपर्यंत भाई पूर्ण व्ह्यू दिसतो सिटीचा. माय गॉड कडक. भाई आमच्यासोबत एक हिरो सुद्धा जॉईन झालाय, छोटा हिरो. हिरोईन समोरून काढ ना भाई. चालतं चालतं, पडेल पण वाकणार नाही, मोडेल पण झुकणार नाही. एक नंबर. अरे चल 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 वरती, शाबाश. बस पोचलास, पोचलीस. अरे पोचला नाही तो भाई, ओळखला बरोबर मी. भाई चष्मा घातलाय. हे बघ ते इकडे मंदिर आहे. हा इकडे इकडे आम्ही गेलो होतो इकडे. वरना व्ह्यू मस्त आहे. म्हणजे हा व्ह्यू मी किती पण म्हणून भरपूर लांब लांबचा व्ह्यू. किती पण वेळा दाखवला ना व्ह्यू भाई, तरी कमीच आहे. पण लांब लांबपर्यंत दिसतं. आणि आपण आलेलो इथनं कुठला तरी या रोडने आलो होतो इकडे. इकडे हा रोड होता कुठेतरी असा, आणि तिकडनं आलो होतो. आणि आपल्याला लांबला दिसत होतं हे मंदिर. बाबा भाई चढतो हा भाई. बाबाची जिद्द खतरनाक आहे. नाही म्हणजे चढणार बोलला बाबा. बाबा बी लाईक इंडिपेंडेंट मॅन. हां सहारा बी नाही लिहा बाबाला. आयुष्याला हात द्यायला नाही चढणार तो बाबा. आयुष्याने असा हात ओपन केला बघायला बाबाने. भाई हे बघा, जिद्द पकडावी तर बाबासारखी. 2 मंदिरं केली, तिसऱ्या मंदिराला बाबा बोलतो मी स्वतः चढणार. आणि बाबा एकदा पण थांबला नाही, डायरेक्ट चढतोय. आणि आता आपलं केवढं राहिलं माहिती आहे? थोडंसंच राहिलंय, थोडंसंच एकदम. तिकडे वरती तुम्ही बघायला नाही बघा, तिथे मंदिर आणि थोडंसंच राहिलं आपलं अंतर आता. आणि बाबा आला. ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. हां तुम्हाला गिव्हअप नाही करायचा फक्त. बरोबर. यू हॅव टू जस्ट ट्राय. तुम्हाला दाखवू बाबा कुठून कुठपर्यंत आलाय. 1 मिनिट. हे बघा इकडे आम्ही होतो. दिसणार पण नाही. कुठे गेला तो रोड? हा बघ, तो हा रोड समोर येल्लो दिसतोय तिकडून. हा वाला रोड आहे ना, हा इकडनं आम्ही चालत आलो. आणि हे तर मी किती झूम करून, हे बघा एवढं झूम केल्यानंतर तो दिसतोय रोड. आणि हे इकडनं आपण एवढं वरती चढत बाबा आता इथपर्यंत आला. ऑलमोस्ट बाबा आता पोहोचत आलाय. बाबा चढणारच पूर्ण इथपर्यंत आला म्हणजे भाई आता काय नाही राहिलं. चढणार बाबा. आमचे मॅडम तिकडे उभे आहेत. भाई तू किती ॲड करतेस तू? भाई शिड्यांची साईज बघायची का तुम्हाला? 1 मिनिट. शिड्यांची साईज दाखवतो मी तुम्हाला. ही आहे शिड्यांची साईज. हा माझा हात आहे. 1 2 फीट एवढ्या भाई शिड्या आहेत. हो आणि तेवढ्या शिड्या बाबा चढतोय.
हा गोंधळ घातलाय. गोंधळ घातल्यावरती असा असतो. हा यांनी गोंधळ घातलाय. भारी ना एकदम जोश. भाई जोश आला जोश. आता भाई अजून डबल चढूया. भानुबाई मंदिराकडे जाण्याचा मार्ग या साईडला इकडून आतमध्ये, जिथे आपण थोड्या वेळाने वरती जाऊन येणार. वरती जाऊन येऊया कारण की आता ऑलमोस्ट आपण मंदिराकडे पोचलो आहे. हे बघा इकडे. तर पहिले वर जाऊन येऊया, त्यानंतर मग आपण ही मंदिरं कवर करूया. कारण की आता इकडे थांबून एक प्रॉब्लेम होईल. कारण की बाबा आता सध्या कसं कंटिन्यूच करतोय, तर ती एक लिंक पण ब्रेक होईल आणि मग तो थकेल पण. त्यापेक्षा डायरेक्ट त्याला बाबाला मंदिराकडे डायरेक्ट घेऊन जाऊया आणि मग आपण खाली उतरताना या मंदिरा कवर करूया. शेवटी दर्शन होण्याशी आपल्याला मतलब आहे. आता हे नंतर आणि हे पहिले किंवा हे पहिले आणि हे नंतर काही फरक पडत नाही आपल्याला. फायनली मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आम्ही आता पोचलोय. आता इकडनं आत जाऊया. काय पडते या बाबा. तर आम्हाला बोलले होते की मंदिरात जायचं असेल तर पहिले इकडे दर्शन घेऊन या, मग मंदिरात जा. पण असं काही नाही करत, आपण डायरेक्ट वर जाऊया.